जय शिवराय मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचं जे 5,000 रुपये अनुदान येणार आहे हेक्टरी, त्या अनुदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांच्या 7/12 त्या पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना येणार आहे आणि त्याबाबतचा एक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। त्यामध्ये सरळ जी काही माहिती आहे त्या योजनेसंदर्भात बँक खाते उघडण्याचा असा हा शासन निर्णय आहे। शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, तर मित्रांनो तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया आणि समजून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वेणू गंगाटेक या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, आपलं हे चॅनल फक्त शेतकऱ्यांसाठी आहे। शेतकऱ्यांना माहिती देणं हाच आपला उद्देश आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे हाच आपला महत्त्वाचा उद्देश आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया। सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी म्हणजे ज्या शेतकऱ्याचे पीक हे 20 गुंठे आहे अशा शेतकऱ्यांना सरसगट 1,000 रुपये मिळणार आहेत। मग तो कापूस असेल किंवा सोयाबीन असेल। तसेच 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे ज्या शेतकऱ्याचा सोयाबीन किंवा कापूस 2 हेक्टर आहे अशा शेतकऱ्यांना हे 10,000 रुपये मिळणार आहेत। आता माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी सन 2024च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही घोषणा केलेली आहे आणि याबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी असे एकूण 4,194.68 कोटी अर्थसहाय्य वितरित करावयाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने 29 जुलै 2024च्या शासन निर्णयान्वये लेखा शीर्ष 2401B 419 याखाली 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। सबब 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरिता राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बचत खाते उघडण्यास तसेच बँकेचे आर्थिक व्यवहार हाताळण्याकरिता मेकर व चक्करची भूमिका सोबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याच अनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। आता शासन निर्णयामध्ये मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस अनुत्पादित शेतकऱ्यांना आधार लिंक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि त्यासाठी अर्थसहाय्य देण्याकरता स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेत कृषी आयुक्त यांच्या नावाने खातं उघडण्यात येणार आहे। आज त्या शासन निर्णयामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे आणि या खातं उघडल्याच्या नंतर ही शेतकऱ्यांना मदत, जसे आता शेतकऱ्यांकडून माहिती गोळा होईल किंवा जे शेतकरी आधार संबंधित जे संमतीपत्र आहे किंवा सामायिक क्षेत्राबाबत परवानगी माझी एकाच खातेदाराला ही रक्कम देण्यात यावी जे त्याबाबतचं संमतीपत्र आहे हे सर्व कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मदत मिळणार आहे आणि ती प्रत्येकाच्या आधार लिंक खात्यात आपल्याला ही मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, असा हा शासन निर्णय आहे आणि आपल्याला या शासन निर्णयानुसार ही मदत मिळणार आहे। त्यामुळे आपण जी काही कामं आहेत ती कामं म्हणजे त्या कृषी सहाय्यकाकडे आपल्याला जे आधार संबंधित संमतीपत्र द्यायचंय किंवा सामायिक क्षेत्राबाबतचं जे संमतीपत्र द्यायचंय तर हे पत्र आपण लवकरात लवकर द्यावं आणि त्यानुसार आपल्याला लवकरात लवकर ही मदत मिळणार आहे। मित्रांनो, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।